हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, नागपंचमीच्या तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा. आई बुधवारी सकाळी गेलेली होती. बुधवार गुरुवार 2 दिवस मी यूट्यूबचं कुठलंच काम केलं नाही, कारण मी खूप अस्वस्थ एकटेपणा जाणवत होता म्हणजे वगैरे. बघा आता 8 दिवस आपल्याजवळ माणूस असतं, जातं पुन्हा, आणि ते रिकामोपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळं 2 दिवस चांगली रेस्ट घेतली. कुठलंही शूट नाही, काही नाही, थोडंसं रिलॅक्स झाले. आणि आज मग नव्या एनर्जीने म्हटलं चला आजचा सणाचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेअर करूया. ते काय नाही, खाऊन निवांत आहे बघ. आ शेरू ना जखमा लय करून घेऊन आलाय. चल बस, मी जाऊन येते. आले. हा कुठं आहे? जवळ आहे ना ग. चला बघून तू एकटी कुठे येते, आपण दोघी पण जायचं. तर आम्ही आलो इथं शेतात. कडेला शेत आहे. हे प्लॉटिंग पण आहे ना, हे प्लॉटिंग पण आहे आणि शेत पण आहे. पण इथं बांधकाम सुरू झाले काय? हे घातले तर आहे म्हणून आमच्या शेजारच्या मावशी जाऊन आल्या. लांब मारले बाई, तिकडून येणार नाही अंगावर. मला भीती वाटते, कारण सवय आहे सोड जनावरांची. हा, पुण्याची काही गॅरंटी लागत नाही बाई. आम्ही येणार आमच्या कामाला. मावड्या मावशी काय म्हणतात बघ. त्यांच्याबरोबर झालं असतं, बरं झालं असतं. थांबून थांबून आमची वाट बघून गेल्या. कुठं काय अगं इथंच आहे खरं, दिसत नाही. हे काय? हे मावशी हेच काय? आहे की अगं, वारुळ आहे. आपल्यालाच दिसत नाही, इथंच इकडं दिसत नाही. मला दिसते वारुळ बघा. हा हा, चल तिकडं चल. सर सर देतो, खाऊ देतो. सर 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 देतो बाबा, पूजा तर करू दे पहिला. खाऊ तुलाच आणलाय. चल चल तिकडं चल. कुठं हाणायचं? हाणायला नको वाटतंय. ये इकडं चल. यशिवानी दे बाई पटकन, पूजा राहू दे एक. घे बाबा, पहिला खा. आता तुझ्यातलं एक चार असं दे, खाऊ दे. त्याने खाल्लं काय आणि कुणी खाल्लं काय, होय का नाही? झालं चल. देवा, अवघड झालं की ग. या थांब. नाही शिवानी थांब. कशाला बांधले ग बाई? इकडे ये, इकडे नाही. शिवानी मावशी जरा यावं तुम्ही जरा हिला पकडा इथं. याय ना, आम्हाला कबड्डी खेळायला लागल्या. पूजा करायची नाही, त्याच्या आधीच खायला पाहिजे. बघ आता एवढं हिरवळ आहे, ते खायचं नाही. ये इकडं चल. इथं बस. इथं शेरू माझा कुणाचा ग बाई, लय मोंड आहे. ते आम्हाला हाकलून ठेवील. चल चल शिवानी, घे पटकन करून. मला पहिल्यांदा ती गायी आहे हे लक्षातच आलेलं नव्हतं, कारण मी म्हणजे असं विचार करत होते की बाबा आपण नवीन आहे, कारण आहे बघा मुख्या जीवांचं काही सांगू शकत नाही त्यामुळे. पण नंतर कळलं ती गायी आहे आणि सॉफ्ट असतात बरेचसे, कारण ह्या देशी गायी ज्या आहेत ना, माझ्या माहेरी जास्तीत जास्त करून देशी गायी असतात आणि मामाच्या तिकडे जर्सी गायी असतात. पण ह्या मावशींची वगैरे ही गायी नाही आहे, यांचे मालक कोण वेगळेच होते. त्यामुळं आम्ही म्हटलं चला मावशी तुम्ही या जरा मदतीला. पण इथे बऱ्याच जणांना माहित नसणार आहे वारुळ आहे ते. तिकडे चालल्यात वत कुठल्या तरी एका होलत. मी त्यात बी वाटलं, त्यात बी सावकाश या, सावकाश. हा, या सगळ्यांचा खाऊ मिळतोय तिला.
वर ओतलं तर आहे ना कोणतरी किड मुंग्या तरी खाऊन जातील ग. हं? ही कबड्डी खेळायला लावायला लागल्या गाई. काय म्हणताय मग? काय निवांत बघा. झालं सगळं आवरून? सगळं आवरून झालं आलो. त्यांना म्हणा आम्हाला घावी ना, मावशींना विचारलं कुठं आहे. तिकडे पण आहे एक वारून. होय. मम्मी आली की येते बाईनो. हा मम्मी येत्या. परवा मी पण येणार होती पण पहिला तुम्ही नव्हता, जाऊन आल्या रिकाम्या. गेलो तुम्ही फोन पण हा मम्मीला नंतर या म्हटलेला, मम्मीला नंतर नाश्ता करून मम्मी आली नाही काय नाही. नाही परवा आलती की, पण तुम्ही नव्हता ना त्यावेळेला. ते आणलायचा नाही हो. हाय हाय बरं झालं सगळे एक एक जाग्याला यायला लागले. गाई कुणाची आहे? तुमची आहे होय काय? हे तर हे तर ताई हो का? हा. छत्री आणली नाही माझ्या घरी, चल मग. आमच्याकडं हे वारू पोझिशन जेवत नाही बाई. नाहीच की हो. वारू पोझिशन आमच्या नाही जेवत नाही बाई. तिथे खाय की होल हो ग आपण धरलो काय चिरडीला येते बघ. ओ ग काय झालं पिलं आमची चावी वय मला तिथे काय होते गेलं तर घरात त्यांच्या तुम्हाला हात लावला मग इकडे इकडे माझ्या हातात थांबत दे स्टार्ट दे घरी तर भात घालू सगळं झालं की खातील ना किड मुंग्या तरी, आपण नेऊन काय करायचं? घरी चाललं होय. तिथलं नंतर उचलून गाईला घाला मावशी. गाय खाते हे जरा सारखे तू आणलं का? माझा इथं आहे. तुमचं आहे? नाही आपण एकच आणलंय तांब्या झालं झालं आलो थांब. आलो आपल्या गावाकडे किती मोठा सण असतो. झोप गाणी म्हणायला भुगडे खेळायला कसं आमच्याकडे तर लय मोठं असते. लिंब झाड इथं नाही कुठं नाही इथं झोकाच नाही. झोकाच नाही कुठं. आपण बांधला असता तर कोणाकडे बांधून द्यायचा असं आहे ना. कुठं बांधायचं सुट्टीने पाहिजे म्हणायला बांधून पाहिजे तिथं. विराज अरे तुला सगळी पसंत करतात. थँक्यू मन थँक्यू. नाही आम्हाला घरीच जायचंय, पाऊस यायला लागलाय. आम्हाला बोलवून घ्यावं लागलं, या मावशी जाऊ दे ना. नाही ते खायचे आहे ना पुढे धावा हा मारत नाही. हा एरिया मला आवडण्याचं कारण म्हणजे इकडचं हिरवळीचं वातावरण आणि एकदम फ्रेश ताजी हवा म्हणतात तसं, आणि कशाचीच कमी नाही. अगदी आता मार्गशीर्ष महिना असू दे, कुठलंही फळ लागू दे किंवा त्याचं थापा वगैरे लागू दे, सगळ्या गोष्टी इकडे मिळून जातात. मोकळं वातावरण आहे. आणि आता जसं तुम्ही पाहिजे एक नंतर भरपूर सारी दारू वगैरे आहेत. ह्या ज्या ताई आहेत ना ह्या आमच्या गाववाली आहेत, म्हणजे आमचे गाववाली. आता मी जतची आहे, माझं माहेर जत आहे, रामपूर गाव. आणि सासर जे आहे ते वाळेखिंडी, तिथून अर्ध्या तासावर, आणि सासरपासून अर्ध्या तासावर मामाचं गाव जिथं मी लहानाची मोठी झाली. असं सगळे एकाच लाईनीमध्ये आहे. त्या ताई ज्या आहेत त्या डपळापूरच्या आहेत. पण जसं मी मध्यंतरी बोललेले होते की खलाटीची आमची देवी, आम्ही तिथे जातो वगैरे, तर तिथून ती सगळी ओळख लागली की बाबा हां हे आपल्याकडचे आहेत. जेव्हा आम्ही इथं प्लॉटिंग बघायला आलतो ना तेव्हा कळलेलं होतं की हे आपल्याकडचीच माणसं आहेत. आम्ही ज्या एरियामध्ये राहतो इकडे ना माझ्या माहेरकडच्या साईडची भरपूर सारी जणं आहेत, म्हणजे डपळापूर, कवटेमहांकाळ, जत वगैरे अशी भरपूर सारी. असं हळूहळू ओळख करून देईन. ज्यांना वाटतं कॅमेऱ्यात यावं ते जरूर येतात, कधीच ते आडवेडे मला घेत नाहीत. तसेच ह्या दोघी ताई पण आहेत. रावा रावा
घसा दुखायला गेला घसा शाळेला ह्याला घातलेलं नाही अंगणवाडीला. अंगणवाडीला तिथं गाठला होता हा. तिथं बसना झालाय हा रडून रडून हैराण. अरे देवा. पोलीस गाडी नेईल आहे ना त्यांना पोलीस गाडी येते म्हणून. आता पंचमीला आपल्या तिकडं करंजी तळत्यात, हे शेंगदाणा लाडू करत्यात. आणि ते डाळीचं हा तुम्ही करता इथं डाळग्याचं लाडू तुम्ही काय ते लाडू करंजी. पहिला करत होते आता कोण हा आई पण करत होती पहिला. आपल्याला तिकडं कर्नाटक बाउंड्री लागत असल्यामुळे आपल्यात बऱ्यापैकी करतात. त्याचं ते गुळ घालून करायचं हा काय म्हणला. लया भाजायच्या परत ते गुळ घालून डाळीचं हा बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू खूप काय 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 बनवतात. माझ्या मावशी बनवत होती तिकडं पण आता नाही माहित. करायचे चिरमुऱ्याचे लाडू हा आपल्या तिकडं हा नागपंचमी सण मोठा असतो. तुमच्या तिथं दारात झाड आहे ना पलीकडच्या साईडला झाड आहे ती ना माग झोका बांधून घेतला तर होते. दोऱ्या कुठून आणायच्या खरं. विराज तुझी मेहंदी दाखव. विराज मेहंदी दाखव. वाव हे बघ आमची छान आहे. आमची छान आहे तुझ्यापेक्षा. असं बोलत नाही ना आमचं तुमचं छान काय का बोलतय. विराज तुमच्यापेक्षा आमची छान आहे. हे बघ माझी किती छान आहे बघ. विराज ए विराज आमची सुंदर आहे. आमची किती रंगले आमची दाखव किती बघ आमची किती रंगली आहे. बघ आमची किती रंगले बघ कुणा छान आहे नाही मुडाला की असते. माझे तुमच्याकडे आले की हे घेऊ का ती घेऊ का घरातली वारी बोलते. मला जेवण करायचे मला घरातले काय म्हणतात ना ओ तुम्ही जरा इकडे आज मम्मी तुम्हाला जरा बोलायचे. मला ही मम्मी बोललंच नाही मला बोलायसाठी मम्मीने बोलतो. मग मी म्हणलं काय ओ काकी जरा इकडे या आमची मम्मी तुम्हाला बोलायला बोलायची मग ते बसायचं जरा बोला आमच्या मम्मीला बोलायला म्हणते मला सारखं बोलते. मग तुम्हाला पोलिसला द्यायला म्हटलं. विराज तुला पोलिसला देऊया पोलिसला देऊया. सगळ्यांबरोबर हसी मजाक आणि तो लहान गा तर त्याचं काय सांगूच नका. मी तर म्हणेन की ज्याला कोणाला बोर होतं ना त्याच्यापाशी याला बसवावं किंवा याच्यापाशी कुणीही बसावं. अगदी फ्रेश होऊन जाईल माणूस. चला आमचं झाली नागपंचमी छान. फक्त आम्हाला झोका मिळाला नाही. झोपा नाही येत. किती वाजलेत बघा 2 वाजलेत. तुम्हाला व्हिडिओचा हा दुसराच पार्ट येईल कारण एडिटिंगला भरपूर वेळ लागणार आहे. आज ना सणसूद पूजापाठ सगळं आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी उद्या पाठवेन जो माझा नागपंचमीचा आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. तुम्ही म्हणताल उलट सुलट का व्हिडिओ पाठवत्या. वेळच नाही. तुम्ही बघा आज अवतार केस तर सकाळची काय म्हणतात तसं विचारलेलं अडकावून टाकलेत ते टाकलेत तर ते हे घावी ना माझं बुचडा टाईप. आई असं केलंय. साडीवर होती तीच नेसले. ताईंच्या कमेंट असतात एक तीच साडी नेसते पण ह्या हिरव्या साड्या छान दिसतात. हलकी फुलकी साडीवर वाटते का नाही. साडी असते तुम्ही म्हणतात तुला काय तीच साडी आवडत्या का. पण ह्या साड्यांची खासियतच अशी आहे ना की अंगाला अगदीच व्यवस्थित बसते आणि काठ पदरवाणी पण दिसते. छान वाटते. बाकी तू कधी जाणार आहे गावाला. मी गावाला जायचे तिचं आता चाललंय माहेरला. दुनिया जाऊन आली. सुट्टीला गेलती ना उन्हाळा सुट्टीला गेलती ना. मी व्हिडिओचा एंड करते कारण इथून पुढे मग मला तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे पाठवायचा आहे. तर चला आवडला असेल तर लाईक करा.